हॅलो. आज आम्हाला जायचं होतं बाहेर, म्हणून न्यासा लवकर तयारी करून बसलेली होती आणि तिची तयारी झाली. त्यानंतर आम्ही आमची तयारी केली. मग आम्ही निघालो गार्डनमध्ये जाण्यासाठी. गार्डन येईपर्यंत आम्ही गाडीमध्ये थोडा वेळ टाईमपास केला. त्यानंतर आलं कारंजा फॉरेस्ट गार्डन. मग त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि बाबा गेले होते तिकीट्स आणायला. मग बाबांनी तिकीट्स आणले आणि तिकीट्स घेऊन आम्ही आतमध्ये गेलो. तर आतमध्ये जाताना तृष्णेला एवढी घाई झाली होती की तो आधीच पळून गेला आणि मस्त छान टुमुक टुमुक उड्या मारत मारत जात होता. आतमध्ये मग काही खेळण्यांमध्ये न्यासा बसली, काही खेळण्यांमध्ये मी तिला घेऊन बसली. त्यानंतर तृष्णील घसरगुंडीवर बसला, न्यासा पण बसली. तिला तर खूपच मज्जा येत होती बाबा. तर मस्त छान छान खेळणे होते, काही नवीन खेळणे बनले होते. त्यावर पण ती खेळत होती. बाबा खेळवत होते तिला छान आणि तिला खूप आनंद होत होता. तुम्हाला दिसतच आहे ती मस्त हसत आहे. हत्तीवर बसली ती, त्यानंतर डकवर बसली, मस्त गोलगोल फिरत होती, ते पण न घाबरता. त्यानंतर मग आम्ही तिथून दुसऱ्या एरियामध्ये गेलो तिथेच, जे नवीन बनलेलं होतं. आणि तिथे तृष्णीला आणि बाबा मस्त बॉल खेळत होते. तेवढ्या वेळामध्ये न्यासा थोडी झोपली आणि तृष्णील खूप पळवत होता बाबांना. मग संध्याकाळ झाली आणि लायटिंग वगैरे लागली तर खूप सुंदर व्ह्यू दिसत होता. आणि तिथे आम्ही थोडा वेळ फिरलो, मस्त फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आणि घोड्यांचा असा रथ होता आणि तिथे नवग्रहाचं असं सेटअप करून ठेवलेलं होतं आणि इथे न्यासा झोपली पण होती आणि थोडा धबधब्याचा व्ह्यू होता. तर तिथे आम्ही थोडे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. त्यानंतर आम्ही गेलो पावभाजी खायला आणि आम्ही पावभाजी खात होतो आणि न्यासा अशी साईडला छान मस्त बसलेली होती. तर असा होता आजचा व्लॉग. लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा.